विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात. पाहूया आपला स्वाध्याय 14.1चा अत्यंत महत्त्वाचा भाग. पहा, सगळेजण तुमचं 5वी स्कॉलरशिपचं 2025चं पुस्तक उघडा आणि त्याच्यामधील पहिला प्रश्न बघा बरं काय दिलाय. बघा बरं, सगळ्यांच्या पुस्तकात असाच पहिला प्रश्न आहे ना. मग काय आहे पहिल्या प्रश्नात? पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील रेखांकित भाग वेगळा अपूर्णांक दर्शवतो? मग आता पहिलं बघा. आता ही जी पहिली आकृती आहे त्याच्यामध्ये सगळे चार, पहिल्या आकृतीत किती आहेत? फक्त 4 रंगवलेले आहेत. किती पैकी रे? 4 1 4 4 2 8 4 2 16 पैकी 4. दुसऱ्या आकृतीत 4 पैकी 2 रंगवले. तिसऱ्या आकृतीत 1 2 3 4 8 पैकी 2 रंगवले. आणि शेवटच्या आकृतीत चौथ्या आकृतीत किती पैकी? 12 पैकी 3 रंगवले. ते लिहून घ्या बरं. मग पहिल्या आकृतीत किती? मग 16 पैकी 4 रंगवले. दुसऱ्या आकृतीत किती रंगवले? 4 पैकी 2. तिसऱ्या आकृतीत किती रंगवले? 8 पैकी 2. 8 मार्काची परीक्षा होती, 2 मार्क पडले असं म्हणतो ना आपण. चौथ्या ह्याच्यात 12 पैकी 3. आता काटाकाटी करायची. बे एक बे आणि बे चोक 8. उत्तर आलं 1/4. इथं पण बे एक बे, सॉरी इथं बे दुनी 4 आहे, इथं 2 येईल. बे चोक 8, इथं उत्तर आलं 1/4. आणि इकडं बघा 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चोक 12 म्हणजे इथं पण आलं 1/4. आणि इथं 4 1 4 आणि 4 चोक 16 म्हणजे उत्तर आलं इथं 1/4. आता सगळ्याकडे 1/4 1/4 1/4 आलं, पण इथं वेगळं आलं म्हणून याचं उत्तर, पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. समजला प्रश्न? चला पुढचा प्रश्न पहा. हा पहा, दुसरा प्रश्न काय दिलाय? 8/9 हे लहान आहे चौकट छेद 11 या विधानातील रिकाम्या जागी चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक येईल? अरे फार सोपं आहे. आता बघा, तुम्हाला आता काय सांगितलंय? लहान मोठेपणा छेद भिन्न असल्यावर कसं करून बघायचं? तिरकस गुणाकार करून. मग आता बघा 11 आणि 8चा गुणाकार किती आला रे? 11 8 88. मग 88 पेक्षा मोठं यायला पाहिजे. मग आता 88 पेक्षा मोठं काय येईल? 9 ह्या चौकटीत तिथं 7 घेतलंय. 9 7 63. 63 तर ह्याच्यापेक्षा लहान आहे, चुकलं. मग 9 गुणिले इथं जर 10 घेतला, दुसरा पर्याय 9 10 90. म्हणून इथं जर 10 घेतलं तर 9 10 90 होईल. हे 90 88 पेक्षा मोठे आहेत म्हणून पर्याय नंबर किती येईल? उत्तर 2. तरी तुम्ही तिसरा पर्याय बघा. 9 घेतलं, 9 9 81 व्हायले. 81 88 पेक्षा लहान आहेत. 8 घेतलं, 8 8 8 9 72. हे 72 88 पेक्षा लहान व्हायलेत. समजलं सगळ्यांना? कसं काय 2 आलं ते? ह्याच्यासारखं गणित येणार नाही परीक्षेत, पण सॉरी हे गणित येणार नाही, पण ह्याच्यासारखं येईल बरं का, म्हणून समजून घ्या. काय म्हणलाय तिसरा प्रश्न? पुढीलपैकी कोणती आकृती 12/60 या अपूर्णांकाच्या सममूल्य अपूर्णांक दर्शवते? मग आता कोणती आकृती 12/60 दर्शवते? पहिल्यांदा आकृतीत तर बघा. मग आकृती काय दिले रे? पहिली बघा काय दिले? 4 भागापैकी 1 रंगवलाय. दुसऱ्या ह्याच्यात 6 भागापैकी 1 रंगवलाय. तिसऱ्या ह्याच्यात 8 भागापैकी 2. आणि चौथ्या ह्याच्यात 8 भागापैकी 3 रंगवलेत. मग काय काय रंगवलेत ते लिहा. मग आता प्रश्न सांगितलाय काय? तर प्रश्न असा सांगितलाय 12/60 शी सममूल्य कोणता आहे हे विचारलंय. सममूल्य म्हणजेच काय रे? सारखं. आता तुझ्याकडं जे कंपास आहे तेच कंपास त्याच्याकडे असेल तर सेम टू सेम सारखं झालं, बरोबर आहे का नाही? अगदी तसंच सारखं. मग आता 12/60 तर ह्याच्यापैकी कुणीच नाही, हे बरोबर आहे का नाही? मग आता काटाकाटी करून बघायचं. 12 1 12 आणि 12 पंचे 60 म्हणजे इथं किती आलं? 1/5. आता 1/5 खाली कुठं सारखं आहे का? 1/5 पर्याय नंबर 2. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. ह्याच्यात काटाकाटी होती, बे एक बे बे चोक 8, इथं 1/4 आहे, पण अचूक काय आहे? पर्याय नंबर 2. आता कळालं सगळ्यांना? किती सोपा होता प्रश्न. बघा बरं बालमित्रांनो, चौथा प्रश्न
काय दिलाय चौथा प्रश्न? 4/7 आणि असे पुढे अपूर्णांक दिले त्यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असं म्हणलंय. आता ह्याच्यापैकी सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता असं म्हणले. मग आता तुम्ही नीट विचार करा. सगळ्यात पहिले बालमित्रांनो बघा, 4/7 आहे, 7/4 आहे, 2/28 आहे, 5/14 आहे. तर या सगळ्यामधून सगळ्यात पहिल्यांदा छेद सारखे आहेत का रे? कुठं नाही. त्याच्यानंतर पुढं बघा बरं, अंश सारखे आहेत का? नाही. बघा बरं, काही मुलं बेंचवर डोकं ठेवून झोपलेत तरी सुद्धा त्यांना समजायलंय, म्हणजे इतकं सोपं गणित आहे. बघा, सगळ्यांना यायला पाहिजे. मग आता अंश बी सारखे नाहीत, छेद बी सारखे नाहीत. मग आता आपण आयडिया काय करू शकतो? सगळ्यांचे छेद आपण सारखे करून घ्यायचे. काय करून घ्यायचे रे? सगळ्यांचे छेद सारखे करून घ्यायचे. बघा, आता काही मुलं खिडकीतून पेन घालून खिडकीत पडलेला कचरा बाहेर फेकायचा प्रयत्न करायलेत. तिकडं लक्ष आहे त्यांचं, तरी पण त्यांना समजायलंय. मग तुम्हाला तर समजेल की नाही? म्हणजे इतकं सोपं गणित आहे आपलं. बघा, आता काय करायचं? छेद समान करायचे म्हणजेच काय रे? आता ह्याच्यातला सगळ्यात मोठा कोणता छेद आहे? 28. मग ते जशाल तसा लिहा, 2/28 क्वामा. आता इकडे बघा, 4/7 आहे. मग ह्याचा छेद 28 होईल का? होईल. म्हणजे 7ला कितीनं गुणल्यावर 28 होईल? 7 1 7 7 2 7 7 3 21 7 चौक 28. आलं की रे? कळालं. त्याच्यानंतर आता इथं 7/4 आहे वरचं. मग आता खाली 4 आहे, वर समजा 4 लिहू, इथे वर 7. मग आता 4ला कितीनं गुणल्यावर 28 होईल? राईट. मग आता इथं बघा, 4 × 7. आता हे पण समजलं सगळ्यांना. त्याच्यानंतर पुढचं 5/14. मग आता या 5/14 मध्ये 14ला कितीनं गुणल्यावर 28 होईल? राईट. 14 1 14, 14 2 28. आता रे, आता सगळ्यांचे छेद 28 झाले का नाही? हे बघा, 4/28 क्वामा 7/28 क्वामा 2/28 क्वामा 5/28. थांबा 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 थांबा. जर तुमच्या घरामध्ये लहान भाऊ किंवा लहान बहीण असेल आणि जर तुम्हाला जर 4 चॉकलेट, 7 चॉकलेट, 2 चॉकलेट जर मिळाले, तर तुम्हाला जेवढे चॉकलेट मिळाले तेवढे तुमच्या लहान्याला द्यावे लागतील का नाही? द्यावे लागतील की नाही? मग आता ह्या छेदाला 2 न गुणलं, मग वर अंश म्हणतोय त्याला का 2 न, मला बी 2 न गुणा. म्हणून ह्यालाही 2 न गुणावं लागतंय. ह्याला तर काही गुणलं नाही, ह्याला 7 न गुणलं. मग हे वर म्हणते मला बी 7 न गुणा, हे म्हणते मला चॉकलेट 4, त्याला 4 दिलेत, मग मला बी 4 चॉकलेट द्या. सगळ्याला द्यावे लागतात. आता वरचा गुणाकार करावा लागल. मग वरचा गुणाकार किती येईल रे? 4 चोक 16, 7 7 49. इथं 2ला 2 आणि 5 2 10. आलं. हे आता मला सांगा, आता तुम्हाला ह्या गणितात काय दिसायलंय? सगळे छेद सारखे झाले. आता सगळे छेद जर सारखे झाले तर सगळे अंश जे आहेत त्या अंशावरून तुम्हाला समजल कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता अपूर्णांक मोठा. मग आता तुम्हीच सांगा काय होईल ह्याच्यामध्ये? तर ह्याच्यात तुम्हाला काय करावं लागल? सगळ्यात लहान कोण आहे? आपल्याला प्रश्नात काय विचारलं होतं रे? प्रश्न यापैकी सगळ्यात लहान कोणता? मग 2/28 पर्यायात आहे का? 2/28 पर्याय नंबर. सगळ्यांना समजलं? राईट. पुढचा प्रश्न हा आहे बघा बरं रे, 5वा प्रश्न. अरे 5वा प्रश्न तर फारच सोपा आहे. काय दिले? वरच्या सारखाच आहे, अगदी सेम. काही अपूर्णांक दिले, तर यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अरे मला सांगा. आता मग हे सगळे जे अपूर्णांक आहेत ह्याच्यातल्या सगळ्या अपूर्णांकांना कोणतं भाग करता येईल? ह्याच्यात सगळ्यात मोठं कोण आहे? कोण आहे सगळ्यात मोठं? 50. मग सगळ्यांना 50 करता येईल का? 10 5 50, 25 2 50. पण 20ला 50 करता येणार नाही. मग आता सगळ्यांना छेद समान पाहिजे. मग काय करावं लागल? 100 करता येईल का? 10ला किती न गुणायचं? 10ला 10 न गुणलं 100. 20 5 100, 50 2 100 आणि 25 चोक 100. हे समजलं? मग आता खाली जर तुम्हाला जेवढे चॉकलेट दिले तेवढे वर चॉकलेट द्यावे लागेल की नाही? मग आता इथं 10 असेल तर वर सुद्धा 10, इथं 5 आहे तर वर सुद्धा 5, इथं 2 आहे तर वर सुद्धा 2, खाली 4 आहे तर वर सुद्धा
4. आता फटफट गुणाकार करा. 10 सत्ती 70/100 कॉमा 6 पंचे 30/100 कॉमा 23 दुनी 46/100 आणि पुढं 19 चोक किती 76/100. आलं का रे? सगळ्यांना समजलं एवढं? आता जर सगळे छेद जर 100 जर सगळे छेद जर झाले तर आता काय करावं लागल? आता काय करायचं आपल्याला? ज्याचा अंश मोठा त्याचं अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. म्हणून आता ह्याचं उत्तर काय येईल? यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणल्यावर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मग पर्याय नंबर 4. 70/100 मोठं आलं. मग तिथं 70/100 आहे का? नाही आहे. मग हे कोण होतं? तर 7/10 होतं. म्हणून पर्याय नंबर 7/10 कशात आहे? तर 4 मध्ये. म्हणून पर्याय नंबर 4. कळालं सगळ्यांना? लक्षात आलं? व्हेरी गुड. आरेच्या एक झालं की एक गणित सगळे सारखेच राहिलेत. आता 6वं गणित पण तसंच आहे. काही अपूर्णांक दिले तर यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मग आता सगळ्यांचे छेद वेगळेत. मग छेद सारखे करून घ्या. मग आता किती करावं लागल? 3 आहे, 6 आहे, 12 आहे, 36 आहे. मग सगळ्यांचा छेद 36 होईल का रे? 3ला कितीनं गुणल्यावर 36 होईल? 12 1 12 12 2 24 12 3 36. 6ला 6 6 36. 12ला 12 1 12 12 2 24 12 3 36. आणि इकडं तर 36ला 36 जशाला तसं आहे. मग आता ह्याला खाली 3ला खाली 12नं गुणलं तर 2ला सुद्धा 12नं गुणावं लागल. व इथं 6नं गुणलं म्हणून 3ला सुद्धा 6नं गुणावं लागल. ह्या 12ला 3नं गुणलं म्हणून वर 7ला सुद्धा 3ला गुणावं लागल. 17ला 17 तसंच. मग आता 12 1 12 12 2 24/36 कॉमा 6 6 2 6 3 18/36 7 3 21/36 कॉमा 17/36. आता झाले का सगळ्यांचे छेद समान? आता सगळ्यांचे छेद समान झाल्यावर वर अंश जे आहे त्या अंशामधून कोणतं येईल उत्तर? सगळ्यात काय म्हणलं होतं? 6व्याचं सगळ्यात लहान अपूर्णांक कोणता आहे? मग सगळ्यात लहान अपूर्णांक 17/36. मग 17/36 पर्याय नंबर किती आहे? पर्याय नंबर. कळालं सगळ्यांना? लक्षात आलं का? व्हेरी गुड. हा कितवा प्रश्न? 7वा. 7वा प्रश्न पुन्हा कोणतं उत्तर आहे? बालमित्रांनो 7वा तर मी म्हणल्यासारखं फार सोपं आहे. मग आता इथं काय दिलंय? A बरोबर B बरोबर C बरोबर D. म्हणजे जे A B C D आहे त्याच्या जागी सारखाच अंक आहे. मग Aच्या जागी जर समजा आपण घेतलं 9/7 कॉमा Bच्या जागी पण किती 9/5 कॉमा Cच्या जागी 9/9 कॉमा Dच्या जागी 9/11. आता तुम्हीच सांगा आपण काय शिकवलं होतं ह्याच्या आधी? ज्याचे सगळ्यांचे अंश सारखे त्यामध्ये काय असते? ज्याचा छेद सगळ्यात लहान ते सगळ्यात मोठं आणि ज्याचा छेद सगळ्यात मोठा ते सगळ्यात लहान. मग आपल्यात विचार तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मग ज्याचा छेद लहान, कोणाचा छेद लहान आहे? 9/5. 5 कुठं आले त्याचा? म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती? 2. कळालं सगळ्यांना? आहे ना सोपा भाग? चला पुढचा प्रश्न. अरे बापरे, हे तर प्रश्न फारच सोपा आहे. पुढील अपूर्णांकाच्या जोडीतील
चौकटीत यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरतील? आबा बाबा बाबा फारच सोपा प्रश्न आहे. आता बघा, लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपण काय सांगितलं होतं? तिरकस गुणाकार. मग आता या 7चा माशा मारायचं सांगितलं होतं का नाही? ही कडली माशी आली असं करायचं, ती कडली माशी आली असं करायचं. आलं का लक्षात? मग आता 7 7 49 आणि 13चा वर्ग 169. मग आता तुम्हीच सांगा, हे जे काही गणित आहे या गणितामध्ये 49 मोठं का 169 मोठं? 169 म्हणून तोंड होईल इकडं. मग असा चेहरा कुठं आहे? ह्याच्यात नाही, म्हणून हे कटलं. त्याच्यानंतर हे तर प्रश्न मिटला. आता ह्या दोघांमध्ये बघा. मग आता मला सांगा, 13 गुणिले 49 हा गुणाकार करायचा आणि 91 गुणिले 7 हे गुणाकार करायचा. मग आता करा बरं रे, पटकन गुणाकार करा. 13 गुणिले 49 10 सेकंदात करा बरं पटकन. 13 गुणिले 49 आणि पुढचा पण करा. अरे काला झाला ना गुणाकार. ह्याचा पण 13 गुणिले 49 केलं 637 आलं. 7 गुणिले 91 केलं तेच आलं, म्हणून याच्यात इक्वलचं साईन कुठे? पर्याय नंबर 1 मध्ये. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. बघा बरं 9वा प्रश्न. काय दिलंय रे 9वा प्रश्नात? पुढील पैकी, आता हे अपूर्णांक दिलेत बरं का, आणि अपूर्णांकात काय सांगितलंय? पुढील पैकी 7/16 पेक्षा मोठा. आता 7/16 पेक्षा मोठा व परंतु 3/4 पेक्षा लहान अपूर्णांक. आता या 3/4 पेक्षा कसं सांगायचं आहे? लहान. राहू दे. 3/4 पेक्षा लहान अपूर्णांक कोणता ते बघायचा. मग कोणते अपूर्णांक आहेत रे? ह्या पर्यायामधले. कोणते अपूर्णांक आहेत? ह्या पर्यायामधले. मग पर्याय नंबर 1 घेऊन बघू आपण. 7/16 आणि 7/14. आता तुम्हीच सांगा रे, या दोघांमध्ये मोठं कोण आहे? ज्याचे अंश सारखे असतात त्यामध्ये ज्याचा छेद लहान ते मोठा. म्हणून हे झालं मोठा. म्हणजे 7/16 हे 7/14 पेक्षा कसं झालं रे? मोठं झालं. मग आपल्याला एक तर पर्याय सापडला. आता दुसरं बघायचं. आता हे कसं आहे? 3/4 पेक्षा लहान म्हणले. मग आता 7/14 घेऊन बघा. आता या दोघात लहान मोठं कोण आहे? तर 7×3=21 7×4=28. इथं आला 28. पुन्हा 14×1 14 14 28 14 त्रिकूम 42. आता काय आलं रे? मोठं कोण झालं? मोठं कोण झालं? 42 मोठा झाला. म्हणजे आता हे इकडला गुणाकार मोठा झाला की नाही? बरोबर आहे. मग आता हे गुणाकार मोठा झाला म्हणजेच 3/4 हे मोठं झालं. कळालं सगळ्यांना? लक्षात आलं? पण आपल्याला काय म्हणले? 7/16 थांबा 7/16 पेक्षा मोठा. 7/16 पेक्षा मोठं आणि 3/4 हे इथं चिन्ह चुकलं. 3/4 पेक्षा लहान म्हणजे ह्याचं तोंड तिकडं पाहिजे. आलं का? समजलं? म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती? 1. सगळ्यांना समजलं? चला पुढचा प्रश्न बघूया. अरे 10वा प्रश्न तर फारच सोपा आहे. काय दिले 10व्या प्रश्नात? 35चा 1/7 असं दिलंय आणि यापैकी मोठा पूर्णांक कोणता? बघा रे, चा ची चे हे आपण कंचे भागू बेव ह्या प्रकरणात शिकलो. चा म्हणजे काय? गुणाकार. म्हणजे काय? 35चा च्या ऐवजी गुणिले 1/7 कॉमा 45 चा म्हणजे गुणाकार 1/3 कॉमा 99 चा म्हणजे गुणाकार 1/9 कॉमा 24 चा म्हणजे गुणाकार 1/8. आता काटाकाटी होती का बघा? 7×1 7 आणि 7×5 35. सर 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 तुम्ही तिथं 35ला का काटला असं तुम्ही म्हणताल? कारण अंश आणि छेदात काटाकाटी होती. 35च्या खाली काही नाही म्हणजे 1 वर अंश. 7×1 7 7×5 35. इथं आलं 5च. 5 गुणिले 1 म्हणजे 5च आलं कॉमा. इथं खाली काही नाही म्हणजे 1. 3×1 3 इथं 3×1 3 3×5 15 इथं आले 15 कॉमा 9×1 9 9×1 9 इथं आले 11 कॉमा 8×3 24 इथं आले 3. मग आता तुम्ही सांगा 5 15 11 आणि 3 याच्यामधून मोठं कोण आहे सगळ्यात? 15.
15 म्हणजे कोण 45चा 1/3. मग आता इथं 15 कुठं दिसायलंय का रे? पर्याय अरे 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 चुकलं की रे, 15 तिथं नाहीच ना. मग आता कसं? आता तुम्ही नीट पहा, हे चा 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 शब्द वगळून 35 गुणिले 1 केलं बघा. 35/7. 45 गुणिले 1 45. 45/3. 99 गुणिले 1 म्हणजे 99/99. आलं का जशाल तसं? 24/8 हे 24/8 आलं का? आता ह्याच्यात पण काटाकाटी केली आपण, म्हणजे ही जी काटाकाटी केली ती तीच आहे. मग आता इथं 3 1 3, इथं 3 1 3, 1 उरला 3 5 15. उत्तर आलं 15. हे मोठं झालं म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं सगळ्यांना? पहा पुस्तकामध्ये 11वा प्रश्न, चुकीचा पर्याय शोधा. मग आता तुम्हीच सांगा, पहिल्यामध्ये कितीपैकी किती रंगवलेत? राईट, 4 पैकी 1 रंगवले. दुसऱ्या पर्यायात कितीपैकी किती रंगवलेत? हे कळणं महत्वाचं आहे. 1 2 3 4, इकडं 4 आहेत तिकडे 4 आहेत. 8 पैकी 2 हे लक्षात ठेवा, पाकळ्या लक्षात ठेवा. तिसऱ्या प्रश्नात किती रंगवलेत? 1 2 3 4, 8 पैकी 4. 8 पैकी 4 पाकळ्या बघा किती छोट्या छोट्या पाकळ्या आहेत. तिथं गडद केलेल्या ह्याच्यात 2 पाकळ्या. आणि चौथ्या ह्याच्यात किती रंगवलेले आहेत बघा नीट. पाकळ्या किती आहेत नीट बघा, दाखवतो तुम्हाला. बघा बरं, चौथ्या ह्याच्यात तुम्ही सगळं बरोबर सांगितलं. आता पहिल्याचं बरोबर सांगितलं 4 पैकी 1, दुसऱ्याचं बरोबर सांगितलं 8 पैकी 2, तिसऱ्याचं बरोबर सांगितलं 8 पैकी 4. पण चौथ्यामध्ये तुम्हाला नीट दिसतील 15. पण तसं नाही आहे, त्याच्यामध्ये एक पाकळी मोठी आहे, म्हणजे त्या पाकळीत किती आहे? 2. हे लक्षात ठेवा, म्हणजे ते झाले 16. 16 पैकी 4. मग आता त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. बघा बरं नीट. आता नीट बघा. आता तुम्हाला काय दिसतंय? हे असे सगळ्यांच्या समोर पर्याय आले. काटाकाटी करायची. 1/4ला 1/4. बे 1 बे, बे चौक 8. अरे हे जसं 1/4 आहे तसं हे पण 1/4 झालं. पुन्हा 4 1 4 आणि 4 2 8. आता हे 1/2 झालं बघा वेगळं. आणि पुन्हा इथं 4 1 4 आणि 4 चौक 16. म्हणजे सगळे 1/4 आहेत, फक्त हे 4/8 आलंय. म्हणजे याचं उत्तर 4/8चं 1/2 आलं. म्हणजे उत्तर पर्याय नंबर 3. सगळ्यांना समजलं? बालमित्रांनो, हा प्रकरणाचा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. सगळेजण छानपैकी अभ्यास करा आणि पुन्हा एकदा 2दा सोडवा. धन्यवाद.